शेतकरी मित्रांनो नमस्कार. मधमाशी हा डाळिंब बागेसाठी सेटिंगसाठी खूप महत्त्वाची भूमिका मधमाशीची असते. तर आपल्या प्लॉटमध्ये आपण मधमाशी येण्यासाठी काय केलेलं आहे, मधमाशी किती आहे आपल्या प्लॉटमध्ये हे आपण पाहणार आहोत. तर मादी कळीची संख्या जास्त आहे. कळी उमलायला ही चालू झालेली आहे चांगल्यापैकी. हे आपण पाहू शकतो बंचेसमध्ये मादी कळी आहे आणि मधमाशीचं ही प्रमाण खूप छान आहे प्लॉटमध्ये. प्रत्येक झाडावरती साधारणतः 20 ते 25 मधमाशी ॲक्टिव्ह आहे आता सध्या. कळी उमलल्या माशी आतमध्ये प्रवेश करते, कारण ज्या दिवशी कळी उमलेल त्या दिवशी जर माशी प्लॉटमध्ये परागीभवन झालं तर त्याचा साईजला सुद्धा खूप छान परिणाम होतो. ही बघू शकतो मी, मोठी माशी, आगी माशी. साधी माशी तर आहेच प्लॉटमध्ये, पण आगी माशी सुद्धा प्लॉटमध्ये आहे आज. तर विषय नाही प्लॉटमध्ये आपले. आणि आणि प्रत्येक सेटिंग आता आपल्याला होणार आहे माशीमुळं, कारण माशी परागभवन झाली की सेटिंग काही अडचण येणार नाही आपल्याला. हे आपण बघू शकता, कळी उमलली लगेच गाठ तयार व्हायला चालू झालेली आहे ह्याची. प्रत्येक एकही मादी कळी ड्रॉपिंग झाली नाही, पूर्ण मादी कळी सेट व्हायला चालू झालेली आहे. एका एका फुलामध्ये 2-2 माश्या सुद्धा ॲक्टिव्ह राहतात, त्यामुळं सेटिंगची काय प्रॉब्लेम आलेला नाही आपल्याला. ह्या गाठी आपल्या पान आणि कळी संघ निघलेल्या ह्या सुरुवातीला आपल्याला 25, 30, 40 झाडांना काही झालेलं आहेत गाठी. माशी त्यावेळेसपासून ॲक्टिव्ह असल्यामुळं कळी निघली की लगेच सेट झालेले. प्रत्येक फुलात माशी आपल्याला आढळून येते आता, कारण माशींचं प्रमाण जास्त असल्यामुळं. लगेच कळी उमलली की लगेच माशी त्यामध्ये फिरून परागभवन होते चांगला. तर अशी आपली परिस्थिती आहे प्लॉटची. सेटिंग ही चांगल्या पद्धतीने व्हायला चालू झालेलं आहे. तर आपण काय केले आपण माशी बोलवण्यासाठी ते आपण बघू. तर आपण पहिलं पाणी ज्या वेळेस दिलं होतं डाळिंबाला त्यावेळेस अशी ही मोहरी ही टाकून घेतलेली होती प्लॉटच्या साईडकडून. आपण झेंडूची काही रोपं लावलेली होती. तर ह्या पिवळ्या फुलामुळं माश्या अट्रॅक्ट झाल्या सुरुवातीलाच. त्यामुळं कळी आपल्याला सुरुवातीला जशी लागायला चालू झाली तशी आपली सेटिंग ही पूर्ण होत चाललेली आहे. आता सुद्धा ह्या ज्यावर 20-25 मासे ह्या फुलांवर दिसत आहेत आपल्याला. तर अशा प्रकारे पूर्वनियोजनामुळं आपलं माशीला प्रॉब्लेम आलेला नाही. आणि दुसरं म्हणजे आपण माशांसाठी पाणी, साधं पाणी, गुळाचं पाणी, विलायची हे टाकून जागा असं ठेवलेलं आहे आपण. असे माठात गार पाणी, मोठं माठ काय ठेवलेले आहेत, काय छोटे माठ ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे पाण्याची ही सोय आणि गुळाचं पाणी हे असल्यामुळे त्यांना इथं खाण्यापिण्यासाठी भेटल्यामुळं माशी कंटिन्यू प्लॉटमध्ये आपल्या ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे सेटिंग आपलं एक नंबर होणार आहे. ड्रॉपिंग होता कुठल्याही प्रकारचं. जशी जशी कळी आता दुसराही लॉट आपला कळीचा निघायला चालू झालेला आहे, त्यामुळं माशी प्लॉटमध्ये कंटिन्यू राहणं महत्त्वाचं आहे. ही मादी कळी सुद्धा पाठीमागून निघायला चांगल्या प्रकारे चालू आहे. साधारणतः आता प्लॉटमध्ये 125 ते 150 मादी कळी आहे. एवढी माशीमुळे सेट ही होणार आहे आपली. वन टाईम सेटिंग चांगल्या प्रकारे आपलं मधमाशीमुळे होणार आहे. तर माशी ही बोलवण्यासाठी पूर्वतयारीच करणं महत्त्वाचं आहे. ऐन टायमाला माशी शक्यतो जास्त एवढी येत नाही, कारण काही शेतकरी मित्रांच्या अजून प्लॉटमध्ये माशी नाही. ज्यांनी काही जणांनी पेट्या आणल्यात, काही जणांच्या प्लॉटमध्ये माशी अजिबात बिलकुल नाही. तर त्यासाठी आपण विलायची, ताक आणि गूळ ह्याचा ही स्प्रे सकाळी लवकर घेतला तरी माशी 1-2 दिवसात ॲक्टिव्ह चांगली होती. तर आपण कळी पहिल्या पाण्यापासूनच माशीचं बोलवण्याची तयारी केल्यामुळं माशीची आपल्याला बिलकुल समस्या आली नाही काही. तर हे पर्याय आहेत. माशांना पाणी ठेवणे, गुळाचं पाणी, साखरेचं पाणी ठेवणे, तर त्यांना खाण्यापिण्याची सोय ज्यावेळेस होते त्यावेळेस बाकीच्याही माश्या तिथे ॲक्टिव्ह चांगल्या प्रकारे होतात. तर ह्या प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे माशीचं.
आणि सुंदर रिझल्ट आपल्याला माशींनी दिलेला आहे सेटिंग करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.